झालेलं आहे. येस, रेकॉर्डिंग स्टार्ट झाली मॅम. recording started. Yes, now we can start. Good. So I'm sharing my screen now. आपण पटकन आपली ट्रिक करून घेऊ and then we'll move to our geometry. ठीक आहे, कारण की नेक्स्ट वीक मध्ये आपण पॅरलली करणार आहे geometry and algebra. ठीक आहे, ओनली geometry करणार नाहीये. मॅम जॉमेट्रीचा किती पॉईंट किती घेताय? आज आपण ती एक्सरसाइज कंप्लीट करणार आहे. मॅम अल्जेब्राची का? हा, अल्जेब्राची? नाही जॉमेट्रीची. मॅम एकदा सांगता का किती पॉईंट किती चालू होता आपला? प्रॅक्टिस सेट चालू होता 1.3. त्याच्यातले आपले 5 क्वेश्चन झालेले आहे. 6th पासून आपण स्टार्ट करणार आहे. येस मॅम. ठीक आहे. सो आता आपण ती मी ट्रिक शिकवून देते तुम्हाला. सो फॉर एक्झाम्पल आय हॅव 74 into 111. ठीक आहे. आता आपण जे 11 करत होतो ते आपण सिंगल डॉट करत होते ना, इकडे इथून एक आणि इथून एक. आता हे 111च्या वेळेस मला 2 डॉट करायचे. आय हॅव टू टेक 2 डॉट्स, म्हणजे 2 झिरोज आहे दोघी बाजूने, इकडून 2 इकडून 2. आणि आपण 11 मध्ये कसं करत होते, 2 डिजिट पकडत होते. इथे आपण 3 डिजिट पकडणार आहे. कळलं? 3 डिजिटचं ग्रुपिंग करायची आपल्याला आणि तसं आन्सर घ्यायचं आहे. तो इफ आय हॅव टू सी, एक मिनिट. मॅम म्हणजे तो 2 नंबरचा बॉक्स राहील, आपण काढू ना बॉक्स खाली, तिथे 7 4 आणि पॉइंट येईल का, 0 येईल का? हा, तर जसं आता हे झालं 4 प्लस डॉट, मग नेक्स्ट येणार हे 3 येणार, दॅट इज 7 + 4 + डॉट. मग त्याच्यानंतर हे 3 येणार, दॅट इज डॉट +7 + 4. त्याच्यानंतर इकडचं येणार लास्ट 3, दॅट इज डॉट + 7. कळलं? 3 ची ग्रुपिंग. आपण 11 मध्ये कसे 2 ची ग्रुपिंग करत होती, ती 3 ची करणार. तर दिस विल बी 4, दिस विल बी 7 + 4 विल गिव्ह मी 11. हा 1 ठेवणार मी आणि हा 1 मी कॅरी फॉरवर्ड करणार. इथे काय येणार, अगेन 11 येणार. 11 + 1 विल गिव्ह मी 12. हा 1 परत इकडे कॅरी फॉरवर्ड होणार. 7 + 1 विल गिव्ह मी 8. तर माझा आन्सर काय आहे, 8 2 1 4. कळलं? कसं सॉल्व्ह करायचं कळलं सगळ्यांना? येस मॅम. हे फक्त 11 सारखंच आहे, फक्त आपण 3 घेतो आणि 2 डॉट करतो इकडून तिकडून. ठीक आहे, मी आता तुम्हाला प्रॉब्लेम्स देते, सॉल्व्ह करा. 184 into 111, देन पटकन करा हे, म्हणजे आपण आपलं जॉमेट्री स्टार्ट करू शकणार. करा पटकन, 5 क्वेश्चन्स करा कंप्लीट. Kishore, you are not going to give answers like this. असे आन्सर्स नको देऊ बेटा. जसं म्हणजे एकेकाला ज्याला विचार, मी तुला पण विचारणार नो डाऊट, पण सगळ्यांना चान्स मिळेल, की तू आन्सर्स दिलं की मग कोणी ट्राय करणारच नाही ना. आपल्याला तसं नको आहे, सगळ्यांनी ट्राय करायला पाहिजे. ॲज यू हॅव गिवन द फर्स्ट आन्सर, युअर आन्सर वॉज, तुझा आन्सर होतं 204224. करेक्ट, तुझा आन्सर करेक्ट आहे. सो द फर्स्ट आन्सर वी हॅव ऑलरेडी रिसीव्ड, which is a correct answer by Kishore. The answer is 20424. ठीक आहे, नेक्स्ट आन्सर कोण देणार? हरिओम, तू देशील का सेकंड वाला आन्सर? मॅम तिसरं देतो. तिसरं देतो? आलं का आन्सर तिसरं? सोडवते मॅम ते. मग दुसरं नाही केलं? नाही मॅडम, तिसरं सोडवायचे चालू होते. किरण, तुझं झालं का सेकंड वाला आन्सर? फक्त 2 मिनिटं थांबा, मी सॉल्व करते. ओके. तरंग, आर यू डन? मॅम माझे झाले पूर्ण. वेट, लेट अदर्स ऑल्सो सॉल्व. मॅम मी सांगू सेकंड?
हो सेकंड वाला मॅम सांग. मला एक आन्सर सांगू देता प्लीज. हो हो 38 नक्की. 38 073. व्हेरी गुड. मॅम माझं पण हेच आलं. तिसऱ्याचा मी व्हेरी सांगणार गुड. होता. हा तिसरा सांग मॅम हरिओम. चौथं तिसरा तुम्ही काय सांगा. आहे? हो चालेल. मॅम तिसरा अर्जला 373. इंग्लिश मध्ये सांग बेटा. 71 हम्म 17,373. व्हेरी गुड. करेक्ट. करेक्ट आहे. मॅम मी येस फर्स्ट वाला दर्शना. पण सॉल्व मॅम केला. मी सांगू का? 107115. अरे एक मिनिट. दर्शना इज टेलिंग द आंसर 107115. Correct. 115. Yes. The fifth one. Who's going to tell the fifth one? मॅम फिफ्थ सांगू? सांग तरंग. 87801. व्हेरी गुड. एक्सलेंट. कळली ही ट्रिक सगळ्यांना? सोपी आहे ना? येस मॅम सोपी आहे. येस व्हेरी गुड. सो नाव we'll move to our exercise now. Geometry ला आपण मूव करू. सो ह्याची पण प्रॅक्टिस करा. दिस विल ऑल्सो हेल्प यू की कधी आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहे फास्ट आपण हे करू शकतो. ठीक आहे ना. कॅन यू ऑल सी माय स्क्रीन? मॅम मला स्क्वेअर कसं काढतात ते त्याचं माहित आहे. ट्रिक. स्क्वेअर कसं काढता? 5 झाला ना. वन स्पेस मध्ये 5. हा मॅम ज्या संख्येच्या 2 डिजिट मध्ये शेवटला पाहिजे त्याचाच काढता येतो फक्त. हो हो करेक्ट. ती आहे पण 9th मध्ये. 9thच्या सिलेबस मध्ये आहे ती ट्रिक. मला येत होते मॅम ते. व्हेरी गुड. मी अजून दुसरी ट्रिक पण शिकवणार तुम्हाला. ठीक आहे. नाव कमिंग बॅक टू आवर जॉमेट्री. आपण क्वेश्चन नंबर 5 पर्यंत कंप्लीट केलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 6 पासून आपण विल प्रोसीड. नाव इन दिस in trapezium ABCD, AB is parallel to O. मॅम 1.3 आहे ना? कशाचा? हे जे शिकवताय ते 1.3 चालू आहे ना? हो 1.3 चालू आहे. So it is given that AB is parallel to CD because it's a trapezium. Trapezium चा आपल्याला माहिती आहे की एक opposite side, a pair of opposite side जे आहे ते parallel असतात. तर that they have given. आणि त्याने दिलंय डायगनल आहे AC आणि BD हे दोन डायगनल्स आहे आपल्याकडे. आणि त्यांनी काय दिले? व्हॅल्यूज दिले. दॅट इज AB इज इक्वल्स टू 20, CD इज इक्वल्स टू 6 आणि OB इज इक्वल्स टू 15. वी नीड टू फाइंड OD. ठीक आहे. तर आपण काय करू आधी गिवन लिहू. सो गिवन मध्ये त्यांनी काय दिले आहे? AB इज पॅरलेल टू CD हे दिलेलं आहे. नेक्स्ट AB ची व्हॅल्यू दिली आहे. दॅट इज AB इज 20. Then DC is equals to 6, OB is equals to 15, and what you need to find? To find आहे OD. ठीक आहे. तर सोल्युशन कसं करणार आपण? कोण सांगू शकतो प्रोसिजर? आय जस्ट वॉन्ट टू नो द प्रोसिजर, नॉट द स्टेप्स. मॅम मी सांगू? येस किशोरने सांगितलंय. DBA पॉपअप गेले. एक मिनिट. Kishore says that angle DBA congruent to BDC नाही. तू ट्रायंगलच फॉर्म नाही करत आहे, तू क्रिस क्रॉस करतोय. तसं नाही. तर ते तू जसं सांगितलं तसं करायची गरज नाहीये. द आन्सर इज करेक्ट. द आन्सर इज करेक्ट. ते आन्सर करेक्ट आहे. पण आपल्याला OC आणि OB हे छोटे साइड्स पाहिजे. हे छोटे साइड्स कन्सिडरेशन मध्ये घ्यायचे आपल्याला, कारण की OD हा छोटा आहे. साइड OB सांगून साइड DC केलं. वन ॲट अ टाइम बेटा. सगळे एकत्र बोलतील तर मला समजणार नाही. मॅम मी हे गणित सॉल्व करू का? मला मॅम माझं झालेलं आहे सॉल्व. हो हो एक मिनिट. मला प्रोसिजर सांगा फक्त. म्हणजे ऍक्च्युअली कन्सेप्ट काय यूज करणार तुम्ही ते सांगा मला. मॅम मी सांगू का? हा सांगा दिती.
आपल्याला दिलेलं आहे की AB ला पॅरलल DC आहे. तर आपण AB आणि DC या दोन जर का रेषा समांतर म्हणजे पॅरलल घेतल्या आणि AC जर का त्यांची ट्रान्सव्हर्सल घेतली तर आपण एक अँगल अल्टरनेट अँगलच्या थ्रू आपण कॉन्क्युरंट दाखवू शकतो. त्याच्यानंतर ट्रायंगल COD आहे आणि ट्रायंगल AOB आहे. तर या दोघांमध्ये बघून आपण एक ऑपोजिट अँगलच्या थ्रू आपण एक कॉन्क्युरंट दाखवू आणि दुसरा फ्रॉम म्हणजे ते अल्टरनेट जो असेल त्याला फ्रॉम इक्वेशन नंबर 1 द्यायचं. देन फ्रॉम 1 असं करून म्हणजे रिझन देऊन आपण 2 AA टेस्टनुसार हे सिमिलर करू शकतो. देन व्हेरी गुड, त्याच्यानंतर एक्सलंट. सिमिलर जे ट्रायंगल असतात तर त्यांच्या सिमिलर ट्रायंगलच्या संगत बाजू म्हणजे करस्पॉन्डिंग साईडच्या असतात तर त्या प्रपोर्शनमध्ये असतात आणि ह्या ज्या किंमत दिलेल्या आहेत तर त्या व्हॅल्यू आपण पुट करून OD हा शोधू शकतो. Excellent, very good. So I'll be considered in triangle OAB and triangle OCD. हे वाला OAB हा वाला ट्रायंगल आणि हा वाला ट्रायंगल मी कन्सिडर करणार. ठीक आहे. Now in this angle AOB is equals to angle COD, vertically opposite. Yes, येस मॅम. vertically opposite angle झाले हे. Next angle OAB is equals to angle OCD. Why? Alternate angles. कारण की ते पॅरलल दिलंय. हे पॅरलल दिलंय ना दोन लाईन. मग हे जे ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केलं तर हे वाला अँगल आणि हे वाला अँगल ऑल्टरनेट अँगल फॉर्म करता. तर ते दोन इक्वल आहे. सो देअरफॉर आय कॅन से दॅट ट्रायंगल OAB इज सिमिलर टू ट्रायंगल OCD बाय AA टेस्ट. AA प्रॉपर्टी और टेस्ट एनीथिंग. ठीक आहे. हे समजलं सगळ्यांना? येस मॅम समजलं. आता हे सिमिलर आहे म्हणून ह्याचे करस्पॉन्डिंग हे साइड्स घेऊ शकतो आपण. दॅट इज OA बाय OC इज इक्वल्स टू AB बाय CD आणि OB बाय OD. ठीक आहे. हे करू शकतो आपण, घेऊ शकतो सिमिलर ट्रायंगल्सचे. आता आपल्याला काय फाइंड करायचं? OD. म्हणजे मला हे OD हे वाला कन्सिडर करावं लागेल आणि व्हॅल्यूज माझे कशाची दिलेले? AB दिलेला आहे, CD दिले. तो दिस टू I have to consider these two then. I'll start putting the values. So it will be 20 by CD ची value किती आहे? 6 is equals to 15 divided by OD. Correct? येस मॅम. म्हणजेच काय? OD will be equals to 15 into 6 divided by 20. येस मॅम. आता 5च्या टेबलने केलं तर हा 3 झाला and this is nothing but 20 will be 4. This is 2 चा and this is 3 चा. This will give me 3 into 3 divided by 2. That is 9 divided by 2, which will give me how much? 4.5. 4.5. कळलं? सगळ्यांना कळलं कसं सॉल्व्ह करायचं? येस मॅम. Yes, Kishore, you have given a correct answer. म्हणजे ट्रायंगल कन्सिडर करायचे ते तू ते तसे ODAB आणि BDC नाही घेऊ शकत बेटा, कारण की आपल्यामध्ये छोटे छोटे साइड्स नाही कन्सिडर येत ना. कारण की जे पण आपण म्हणतो ते आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. हे पूर्ण ट्रायंगल घेतले तरी त्याचे साइड्स आपल्याला म्हणजे छोट्याचं मोठं करून किंवा मोठ्याचं छोटं करून -1 करून करता, पण ती लेंदी प्रोसिजर आहे, त्याची गरज नाहीये. Everybody understood this question? Yes, ma'am. Can I move to the next question? Yes, ma'am. 7th question. Now I'll tell who will answer. Kiran किंवा शिवम किंवा प्रतिष्ठा किंवा कोमल, कोण करताय? किरण, प्रतिष्ठा, कोमल, शिवम, कोण सॉल्व करणार आहे? ट्राय करून बघता सर. ओके कर. नाउ दे हॅव गिवन ABCD इज अ पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्रामचे प्रॉपर्टीज कोण सांगू शकतं मला? व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ अ पॅरलेलोग्राम? साइड AD पॅरलल साइड BC. करेक्ट. अँड पॅरलेलोग्रामच्या दोन्ही साइड या परस्परांना पॅरलेल असतात आणि त्यांच्यातलं जे अंतर असतं ते ऑलवेज कॉन्स्टंट असतं.
Correct. So can I say that the opposite sides are parallel and equal also? ते equal पण असता? येस मॅम असता. So parallel, it is just a tilted version of a rectangle. Rectangle ला थोडंसं मी tilt करून टाकलं की हे असं मला parallelogram भेटतं. सो ह्याचे ऑपोजिट साइड्स इक्वल असता आणि पॅरलल असता आणि ह्याचे ऑपोजिट अँगल्स पण इक्वल असता. हे पण लक्षात घ्या. ठीक आहे. येस प्रतिष्ठा, काही डाऊट आहे बेटा तुला? सांगू टीचर मी? हो सांग. गिवन एक मिनिट. गिवन ABCD गिवन दॅट AB is CD is parallelogram. parallelogram. E is a point on side BC. नाही ते लिहायची गरज नाही. Line DE intersector ray AB in point T. ते पण नाही लिहिलं तरी चालतं. हे वाले इन्फॉर्मेशन नाही लिहिले तरी चालतं. To prove DE that is D into BE is equals to CE into TE. Now proof. in triangle BET and triangle CED. In triangle BET आणि CED. correct. In triangle BET and triangle CED. आपण कधीही लक्षात घ्यायचं, द ऑर्डर ऑफ द अल्फाबेट शुड बी इन सच अ वे की त्यांचे ते अँगल्स बरोबर सेम. जसं आता ई बघा, ई दोघी सेंटर मध्ये येतोय. येस, कंटिन्यू बेटा. Angle BET is equal to CED. Why? Vertically opposite angle. Very good. Vertically opposite angles. Next. Angle BTE is equal to CDE. CDE हो म्हणू शकते तू तसं. Alternate interior angles. So instead मी हे पण सांगू शकते का, TBE आणि DCE लिहू शकते. हे वाले अँगल्स कन्सिडर करू शकते. तू सांगितले ते पण करू शकतो आणि हे पण करू शकतो. ठीक आहे. सो अँगल BTE इज इक्वल्स टू अँगल CDE is alternate angles. Angle Next. AB parallel CD and DT is a transversal line. That's okay. By angle test of similar. Yes. So I can say that triangle BET is similar to triangle CED by AA test. AA test. Okay, they are equal. So now I'll write the proportional the corresponding sides, that is BE by CE is equals to ET by ED is equals to BT by CD. तर आता आपले बघ, आपले अल्फाबेट्स काय आहे, हे वाले आहे BE DE. हे BE आलंय आणि DE कुठे आलंय, इथे आलंय. सो आय हॅव टू कन्सिडर दीज टू. हे दोन कन्सिडर करायचे आहे मला. येस, पुढे बोल बेटा. DE multiply BE. सो आय कॅन राईट BE इंटू ED. जसं मी लिहिलेलं आहे तसं आधी लिहून घेते, मग मी ते रिअरेंज करते. ET इंटू CE. सो व्हॉट दे आर आस्किंग इज DE इंटू BE. Therefore you can write is equals to CE into TE. Rearrange केलं की चालतं. Hence proof. Very good. Excellent try. सगळ्यांना समजलं? कोणाला नाही समजलं असं काही झालंय? कुठली स्टेप कळाली नाहीये? हरिओम, तुला कळलंय सगळं? हो मॅम. कोमल समजलंय? मॅम तिसरी स्टेप आहे ना, ती रिपीट करणार ना प्लीज. तिसरी स्टेप
कुठली, ही का ही? शेवटी हा तीच मॅम. ही नाही मॅम तिच्या खालची. ही वाली? येस मॅम. ही तर मी प्रपोर्शनल साईड्स घेतले. मला 2 ट्रायंगल्स माझे हे कॉमन सॉरी सिमिलर झाले. मग त्याच्यानंतर मी प्रपोर्शनल घेतले साईड सगळे, करस्पॉन्डिंग साईड्स घेतले सगळे. हे बघ, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की नेहमी अशी जोडी पकडायची. हे बघ, पहिले 2 अल्फाबेट्स, ह्याचे पण पहिले 2 अल्फाबेट्स, मग नेक्स्ट 2 अल्फाबेट्स, मग ह्याचे नेक्स्ट 2 अल्फाबेट्स, आणि मग हे फर्स्ट अँड लास्ट अल्फाबेट, हा फर्स्ट अँड लास्ट अल्फाबेट. हे असं लिहून झालं की मग भलेही तुम्हाला जसं रिक्वायर्ड आहे तसं अरेंज करू शकता तुम्ही. एकदा तुम्ही आपले करस्पॉन्डिंग साईज लिहून टाकले, ते प्रपोर्शन आहे, त्याच्यानंतर तुम्ही विथिन दॅट अल्फाबेट चेंज केलं चालतं. कारण की मेन हेच असतं की जर तुमचं प्रॉपर साईड्स प्रपोर्शन नाही दाखवले तुम्ही, तो रेशिओ प्रॉपर फॉर्म नाही झाला, तर मग ते तुमचं सगळं चुकीचं जाईल. म्हणून हे अल्फाबेट्स कडे लक्ष द्यायचं. फर्स्ट 2 अल्फाबेट, सेकंड 2 अल्फाबेट अँड फर्स्ट अँड लास्ट अल्फाबेट, असं. कळलं आता दर्शना? येस मॅम. ओके, एव्हरीबडी अंडरस्टूड? सगळ्यांना समजलं? Can I move to the next question? Okay, great. येस मॅम. Now, what does this question say? In this figure, AC and BD are the lines intersecting each other at point P. And they have given this also. हे पण दिलेलं आहे. You have to prove that A, BP and CDP are similar. हे proof करायचं आहे. So I'll write given. Till then you think, how will you prove? Yes, who can answer this question? Mayuri? Hello बेटा, काल तू नव्हती क्लासला? No, teacher. No. Try not to miss the classes. Yes, कोण सांगू शकता क्वेश्चन मला कसं सॉल्व करायचा? नाही प्रतिष्ठा, you have already answered. Anyone else? मला सगळ्यांनी पार्टिसिपेट केलेलं पाहिजे. कोमल, मयुरी, शिवम, दर्शना will to 100% solve. Yes, दर्शना? मॅम हा क्वेश्चन मला समजला नाहीये. बापरे, क्या बात आहे. मला वाटलं तुला येतंय. नाही मॅम, मी तोच ट्राय करते पण तो जमतच नाहीये. खूप सोपा आहे, एकदम सोपा आहे. ह्याने ऑलरेडी प्रपोर्शन मध्ये दिलेले आहे साइड्स. येस किशोर, इट इज इझी. सो इन दिस व्हॉट, जे आपल्याला सिमिलर प्रूफ करायचे तेच कन्सिडर करायचे. इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP. ठीक आहे, हे 2 साइड्स मी घेतले, सॉरी 2 ट्रायंगल्स घेतले. आता तिच्यात त्यांनी दिलेलं आहे AP बाय CP इज इक्वल्स टू BP बाय DP. हे काय AP, हे AP आणि हे CP आणि हे दिलेलं आहे ऑलरेडी. इट इज गिवन. करेक्ट. साइड्स प्रपोर्शन होऊन गेले. मग आता उरलं काय आपल्याला? हे अँगल्स. हे अँगल तर ऑलरेडी कॉन्ग्रुएंट आहेच. अँगल APB is equal to angle CPD, vertically opposite. मॅम शेवटे ना ABP सिमिलर टू ट्रायंगल CDP असं आलेलं आहे माझं. Triangle SS ABP is similar to triangle CDP by SAS test. असं आलेलं आहे मॅम माझं.
हो बरोबर आहे, मग तेच तर प्रूव्ह करायचं मॅम मला आपल्याला. वाटलं रॉंग झालं. हा मला वाटलं की रॉंग झालं. नाही नाही, तर तेच प्रूव्ह करायचं आपल्याला. समजलं का सगळ्यांना? डिड एव्हरीबडी येस गेट इट? कळलं? काही डाऊट आहे कुठल्या स्टेप मध्ये? मयुरी, शिवम, समजलं का? कुठल्या क्वेश्चन मध्ये डाऊट आहे? कोमल, कुठल्या क्वेश्चन मध्ये डाऊट आहे का बेटा? आस्क इफ यू हॅव एनी डाऊट. मयुरी, कुठल्या याच्यात डाऊट आहे? हो टीचर. समजलं? कॅन आय मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन देन? हे लिहिलं सगळ्यांनी? येस मॅम. कॅन आय मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ? येस मॅम. Yes. What does they say? In this figure, A, B, C, D is a point on BC such that BAC आणि ADC म्हणजे हा पूर्ण अँगल is equals to हा अँगल. And you have to prove this. Think how will you do? Given angle BAC is equals to angle A. मॅम मी सांगू? Yes. Yes, Darshana. Can you? येस मॅम. Okay, सांग. If triangle BCA and triangle ADC. BAC and triangle ADC. Angle BAC congruent to angle ADC given. Correct. Next. Angle ACB congruent to angle DCA. Common angle ma'am. Very good. Therefore, triangle BCA similar थांब ग to मावशी. हा. Therefore, triangle BAC is BAC similar to triangle ADC. by. A test. Very good. A test of similar. Therefore, CA upon CD. म्हणजे मी आता हे सगळे करणार, तर आधी काय करायचं? डिफॉल्ट जे पॉसिबल होता ते लिहून घ्या आधी. BA by AD is equals to AC by DC is equals to BC by AC. मी बघा माझ्याप्रमाणे मी जे म्हणते तुम्हाला त्या ऑर्डर मध्ये लिहून घेतलेलं आहे मी. आता आपल्याला बघायचं काय काय आपल्याला पाहिजे. आपल्याला CA पाहिजे Yes, आणि ma'am. CB आणि CD पाहिजे. आता माझ्याकडे CA कशात आहे? CA म्हणा, AC म्हणा. हे AC माझ्याकडे इथे आहे Yes, आणि ma'am. इथे आहे. तर हे दोन मी कन्सिडर करणार. सो AC by DC is equals to BC by AC. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार? AC into AC is equals to BC into DC. आता जो क्वेश्चन मध्ये ऑर्डर दिलाय त्या ऑर्डर मध्ये लिहा. CA CB CD लिहिलंय ना, तर तसं लिहा. CA into CA is equals to CB into CD. That is nothing but CA square is equals to CB into CD. Hence proved. कळलं? Proof. Yes, ma'am. आधी Ma'am, आपल्या ते चालेल. कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने ऑर्डर करून घ्या आणि मग नंतर त्यांनी विचारलं त्या हिशोबाने अल्फाबेट चेंज करून घ्यायचं. कारण की ह्या स्टेप वरती मॅक्झिमम चान्सेस असतात चुकी होण्याचे. लक्षात घ्या, मी परत स्ट्रेस देते. ही स्टेप जर व्यवस्थित झाली नाही तर तुमचे मार्क जातील. कारण की कुठली साईड कोठ्यासोबत प्रपोर्शनल आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि मग कसं आपण जरा पण ऑर्डर चेंज केली की तुम्ही अर्थच बदलून टाकता, कारण की हे सिमिलर आहे, कॉन्ग्रुएंट नाही. कळलं? येस, इज इट क्लिअर?
येस मॅम 2 मिनिटं लिहू. लिहून घे. With this exercise completes. येस मॅम झालं. झालं सगळ्यांचं झालं. हरिओम, किशोर, विठ्ठल, येस मॅम. शिवम, मयुरी, कोमल. हो टीचर झालं. झालं सगळ्यांचं झालं. येस. कॅन आय स्टॉप शेअरिंग नाव? कारण की आता येस आपण मॅम. काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स करू. बिफोर मुव्हिंग टू द नेक्स्ट टॉपिक आय विल गिव्ह यू फ्यू एक्स्ट्रा क्वेश्चन्स. ते मला पाहिजे की ते तुम्ही करा. ठीक आहे. कॅन आय मूव्ह टू द नेक्स्ट? कॅन आय स्टॉप दिस? मी स्टॉप करू शेअरिंग? येस मॅम. Okay. So again, we'll move to OneNote now. Okay. आता काय क्वेश्चन आहे? माय क्वेश्चन आहे, मी आधी डायग्राम ड्रॉ करते. डायग्राम होऊ शकतं की जरा एवढा चांगला नाही आहे, पण आय ट्राय माय बेस्ट. A, B, D, C, and E. This is a triangle, and what they have given, मी given पण लिहून टाकते. Given आहे DE is parallel to BC, then AD is equals to 2x minus 4, DB is equals to x minus 2, AE is equals to x plus 2, EC is equals to x plus 3, and you need to find x. हे दिलेलं आहे आणि तुम्हाला x फाइंड आउट करायची आहे. सॉल्व करा. कळलं क्वेश्चन काय आहे? येस मॅम. आता सॉल्व करा. x फाइंड आउट करा. काय व्हॅल्यू x ची? आलं का कोणाचं आन्सर? असं थोडासा सिमिलर टाइपचा एक क्वेश्चन ऑलरेडी झालेला आहे, पण भरपूर सोपाच होता तो पण. इफ यू रिमेंबर आपण एक्सरसाइज मध्ये केलेला आहे. येस झाला का कोणाचा? किशोर झाला का? येस मयुरी, हरिओम, कोमल, प्रतिष्ठा, शिवम झालं का? सॉल्व कर रहा हूँ. ओके सॉल्व कर रहा हूँ. ओके करो किशोर जी. कोणत्या व्हॅल्यूज इथे लिहिते? AD is 2x minus 4, DB is x minus 2, AE is x plus 2, and this is x plus 3. This question is based on BPT. हिंट देते मी तुम्हाला, BPT वरती बेस्ड आहे. तर त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे
आंसर आ गया, वेरी गुड। क्या आया किशोर आंसर? x is equals to -4. I cannot take. It's a negative value. How can I take a negative value? What is a positive value? दोन व्हॅल्यूज येतात ना, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. सॉल्व करू का मी? तरंग आलं का तुला सॉल्व करता? येस अदर्स, एनीवन? चलो मी सॉल्व करते आता. नाव सोल्युशन. काय दिलेलं आहे? दिलेलं आहे की DE is parallel to BC. This is given, correct? Therefore, by BPT theorem, I can say that AD by DB is equals to AE by CE. लिहू शकते मी? Yes? Yes or no? येस मॅम. So आता मी व्हॅल्यूज टाकणार याच्यात. So BD हे काय दिलंय? 2x minus 4 divided by x minus 2 is equals to x plus 2 divided by x plus 3. Now do the cross multiplication. That will be 2x minus 4 and x plus 3 equals to x plus 2 and x minus 1. Sorry, x minus 2. ही स्टेप समजली सगळ्यांना? मी नुसती व्हॅल्यूज टाकली आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की अप्लाइंग बीपीटी. First identifying that we are using BPT here, that is the first step, and then applying it and then solving. ठीक है? तर आता आपण open the bracket करू. So this will give me 2x into x will give me 2x square plus 6x minus 4x minus 12 is equals to, this is nothing but x square minus 2 square. Yes or no? A square minus b square is a plus b and a minus b. येस मॅम. A लिहिलं मी directly. This will give me 2x square plus 2x minus 12 is equals to x square minus 4. Correct? येस मॅम. आता हे सगळे गोष्टी मी इकडच्या साईडला घेऊन येणार. तो this will be 2x square and minus x square will give me x square. Correct? येस मॅम. Plus 2x minus 12 plus 4 equals to 0. This will give me x square plus 2x minus 12 plus 4 will give me how much? Huh? 16. So 16 minus 12 plus 4 है. So I'm going to actually subtract it, no? Add थोड़ी करना है मी. So this will give me minus 8 equals to 0. So now if you see a quadratic equation is being formed here. मॅम मी निन्ना ऍड करून दिलं 12 आणि 4 ला. हा म्हणून चुकलं तुझं. तर आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झालेली आहे. येस मॅम. आता सॉल्व दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. -8 पाहिजे तो आय विल गेट एक्स स्क्वेअर. 8 चे फॅक्टर्स काय आहे? 4 आणि 2. करेक्ट? सो प्लस 4x minus 2x minus 8 equals to 0. x कॉमन आला, x plus 4 minus 2 कॉमन आला, x plus 4 equals to 0. So x plus 4 and x minus 2 equals to 0 आला. So that is nothing but x is equals to -4 राहणार or x is equals to 2 राहणार. हो मॅम. Yes, but I cannot take this negative value, so I am going to take only positive, that is x is equals to 2. कळलं? So we have to consider only the positive value, that is x is equals to 2, and that is my answer. कळला का हा क्वेश्चन कसा सॉल्व केला मी? हो मॅम. मॅम आपल्याला 1.2 प्रॅक्टिस सेट होता ना, तिच्यातलं नवगणित पण असंच होतं. अशा टाइपचं होतं. करेक्ट. मी म्हटलं होतं ना तुम्हाला की थोडंसं सिमिलर टाइपचं आपण ऑलरेडी सॉल्व करून चुकलोय. चला नोट डाऊन केलं का सगळ्यांनी? आय विल गिव्ह यू अनदर क्वेश्चन. येस मॅम. पटकन देऊ.
Yes, ma'am. So next question again, I'll draw the diagram for you all. This is A, B, C and D. इथे एक अशी साइड आहे आणि इथे एक अशी साइड आहे. And this is Q, this is P and this is R. ठीक आहे. What is given I'll write. Given मध्ये दिला आहे PQ is parallel to BC and PR is parallel to CD. ठीक है. And what you need to prove? AR divided by AD is equals to AQ by AB. खूप सोपं आहे. Very easy. कुठल्या बेसवरती आहे हा क्वेश्चन? It is based on which theorem? Yes, everyone. Minute, ma'am. तरंग कुठली थिअरम वापरली जाणार इकडे? मॅम हा कोणता क्वेश्चन आहे? हा एक्स्ट्रा क्वेश्चन आहे बेटा. कुठलं थिअरम वापरलं जाणार इथे? हा पण बीपीटी बेस वरतीच आहे. This is also based on BPT. I will solve this now. Proof. आता हा ट्रायंगल घेणार आपण ADC. In triangle ADC, PR is parallel to CD. Therefore, AR by DR is equals to AP by CP by BPT. ठीक है. ही इक्वेशन 1 झाली. नेक्स्ट, इन ट्रायंगल ABC, PQ is parallel to BC. Therefore, AP by CP is equals to AQ by BQ by BPT. ही इक्वेशन 2 झाली. Now from equation 1 and 2, from 1 and 2 आपल्याला बघू आपण हे बघा AP बाय CP हे कॉमन आहे. हा वाला आणि हा वाला कॉमन आहे. So therefore I can write AR by DR is equals to AQ by BQ. हे लिहू शकते मी. Yes or no? Yes, ma'am. नेक्स्ट. नेक्स्ट अजून कसं करणार? अजून काय करणार मी? So is my solution done? Yes everyone. संपलंय का माझं सोल्युशन? नाही झालंय, अजूनही आहे. See the question what they have asked. See the base. सगळ्यांचे डिनॉमिनेटर्स बघा. सगळ्यांचे डिनॉमिनेटर्स बघा. मॅम AP आणि CP सेम आहे वरती पण आणि खाली. म्हणून मी इतकं तर इक्वेट केलं, पण बघा तुम्ही डिनॉमिनेटर्स वेगळे आहे. चल विल डू वन थिंग. टेक दिस क्वेश्चन एज अ होमवर्क. टेक दिस क्वेश्चन एज अ होमवर्क. आपण नेक्स्ट क्लास मध्ये सगळ्यात पहिले आपण हेच डिस्कस करू हा क्वेश्चन. चालेल? ओके मॅम. ओके मॅम. चालेल. सो टेक दिस क्वेश्चन एज अ होमवर्क. सगळ्यांनी क्वेश्चन लिहून घेतलेला आहे?
येस, 2 मिनिट. येस लिहून घ्या मॅम. क्वेश्चन आणि हे होमवर्क साठी ट्राय करा. मग उद्या आपण डिस्कस करू आणि नेक्स्ट वीक मध्ये आपण 2 क्लास अल्जेब्राचे करू, 2 क्लास जॉमेट्रीचे करू. आता आपलं जॉमेट्री पण थोडंसं झालेलं आहे. ठीक आहे. ओके मॅम. Okay, then we'll stop here now. Good night Okay. everyone. आणि हा ट्राय करा आणि 111 मल्टिप्लिकेशनचं वेदिक मॅथमॅटिक्स पण ट्राय करा. ठीक आहे. ओके मॅम. येस मॅम. ओके, बाय एव्हरीवन. बाय मॅम. Bye, गुड ma'am. नाईट. थँक्यू. गुड नाईट बेटा. थँक्यू. बाय.